हॅलो नमस्ते, राधाज रसोई घरमध्ये परत एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत। सध्या फ्रेश संत्री मिळत आहेत, त्यामुळे संत्र्याचा आपण एक पदार्थ करणार आहोत। आज आपण एक स्वीट डिश बनवणार आहोत। आज आपण संत्रा बर्फीची रेसिपी पाहणार आहोत। पाहूया मग ती कशी करायची ते। मला फ्रेश संत्री मिळालेली आहेत। आता ही संत्री आपण घेतलेली आहे, त्यातले मी 3 संत्र्याचा वापर करणार आहे आणि त्यापासून बर्फी तयार करणार आहे। आता ही आपली संत्री सोलून झालेली आहे। आता पुढे काय करायचं, संत्र्याची ही साल असते ती काढून घ्यायची आणि हा जो मधला नुसता गर आहे तो आपल्याला वापरायचा आहे। हे पहा, आता आपला गर काढून झालेला आहे। साधारण अर्धा बाउल इतका गर आपला झालेला आहे। मी 3 संत्री घेतलेली आहेत। आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला अर्धी वाटी आपण दूध घ्यायचंय। आता दूध जेव्हा उकळी यायला लागेल दुधाला, तेव्हा आपण मी 200 ग्रॅम खवा घेतलेला आहे। तुम्ही खवा घेऊ शकता किंवा अर्धा खवा अर्धा पनीर असं सुद्धा करू शकता, पण आता मी पूर्णपणे खवा घेतलेला आहे। आता उकळी आलेली आहे, मी खवा दुधामध्ये टाकते आणि एकजीव करून घेते त्याला। हा खवा मेल्ट होतोय तोपर्यंत चालूच आहे त्याची प्रोसिजर। तोपर्यंत आपण टाकूया अर्धा कप आपला संत्र्याचा गर। एकत्रच त्याला शिजवायचा आहे आणि संत्र्याच्या गराबरोबरच साधारण 5 ते 6 चमचे साखर घालायची आहे। अर्धा बाउल होईल एवढी। आता हे सगळं मिश्रण घट्ट होईपर्यंत छानपैकी हलवून घ्यायचं आहे। आणि आता आपलं ऑरेंज एवढं छान ऑरेंज कलरचं नव्हतं, काही मिळतात, काही कधी कधी नाही मिळत। आता त्यामध्ये आपण टाकायचं आहे ऑरेंज कलरचा कलर, खाण्याचा कलर टाकायचा आहे आणि तो परत परतून घ्यायचा आहे सगळं छानपैकी। त्याचबरोबर थोडासा लाल रंग खाण्याचा तुम्ही त्यात टाका, छान वाटेल। तोपर्यंत हे मिश्रण कढईपासून सुटत नाही तोपर्यंत याला फिरवत राहायचं। खाली करपलं नाही गेलं पाहिजे, नाहीतर आपली सगळी बर्फी घाणेरडी लागेल, चव छान लागणार नाही। त्यामुळे सतत हलवत राहायचंय, गॅस कमीच ठेवायचा आहे। माझा या सगळ्या रेसिपी दाखवण्यामागचा उद्देश आहे की आपल्या ज्या या पारंपरिक रेसिपी आहेत, ज्या महाराष्ट्रीयन रेसिपी आहेत, शक्यतो त्या पुसल्या नाही गेल्या पाहिजेत किंवा पुढच्या पिढीपर्यंत आल्या पाहिजेत। त्याच्यासाठी मी अट्टहास करत असते की तुम्हाला मुद्दामूनच ज्या जुन्या रेसिपी आहेत ते दाखवायच्या। त्यासाठी पाहत रहा राधा रसोई घर, आणि ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया। अजून यामध्ये ऑरेंज फ्लेवर येण्यासाठी कुणी ऑरेंजचा अर्क टाकतं। आता मी काय करणार आहे, आपली ऑरेंजची जी साल आहे ती थोडीशी किसून टाकणार आहे त्याच्यामध्ये, म्हणजे एक प्रकारचा छान असं त्याला सुगंध पण येईल बर्फीला आणि ऑरेंजचे मध्ये मध्ये तुकडे आलेले छान लागतील। ते छान शिजले गेले पाहिजेत। आता मिश्रण घट्ट होत चाललेलं आहे पहा। अजून तरी मला असं वाटतं 5 मिनिट लागतील, घाई करायचीच नाहीये, त्याला छान होऊ द्यायचं आहे। आता हे आपलं मिश्रण पूर्णपणे झालेलं आहे। हे पहा, कढईपासून पूर्ण वेगळं झालेलं आहे। आता त्याचा छानपैकी असा गोळा सुद्धा तयार होत आहे। आता मी गॅस बंद करते आणि खाली काढून घेते। मी काय केलेलं आहे, एक पसरट प्लेट घेतलेली आहे, त्या प्लेटला तूप लावून ठेवलेलं आहे। आता मी हे सगळं मिश्रण काढून घेते आणि एकसारखं लेवलचं याला मी बनवते। आता हे मी एकसारखं पसरून घेतलेलं आहे, त्याच्यावर मी पिस्ते टाकते, किसून घेतलेले आहेत आणि आता त्याला गार करण्यासाठी 1 ते 2 तासासाठी झाकून ठेवते। हे गार करण्यासाठी फ्रीज मध्ये अजिबात ठेवायचं नाहीये, याला बाहेरच ठेवून गार करायचं आहे। बरोबर 2 तासांनी तुम्ही याच्या वड्या पाडू शकता। हे सगळं मिश्रण थंड झालेलं आहे, आता मी त्याच्या वड्या करून घेणार आहे। माझ्या वड्या तयार झालेल्या आहेत, हे पहा। आता आपण त्याला छानपैकी प्लेटिंग करून घेऊया आणि आता आपण पिस्त्यानी त्याला गार्निशिंग करूया। खाण्यासाठी तयार आहेत आपल्या
संत्रा बर्फी। सोपी असलेली ही आपली संत्रा बर्फीची रेसिपी आपण पाहिली। खूप सोपी आहे करायला, त्यामुळे तुम्ही या सीझन मध्ये नक्की करा। आणि राधा रसोई घर हे माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि हा व्हिडिओ पाहण्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।